शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत गवाराची भाजी। तर गवाराची भाजी आपण रस्सा भाजी बनवणार आहोत। एकदा आपण सुकी भाजी बनवलेली आहे, आता आपण काय करणार आहोत, रस्सा भाजी गवाराची बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 250 ग्रॅम गवाराच्या शेंगा घेतल्या आणि ह्या तोडून घेतल्या आहे बघा। अशा प्रकारे तोडायच्या ह्या। याची इकडचं हे काढून टाकायचं समोरचं, आणि नंतर याला थोडी जर हे असली साल असते ती काढून टाकायची। थोडी याला राहते अशी बारीक, नाही तर ती आपल्या घशामध्ये अडकायची भीती असते, म्हणून ते काढून टाकायचे असली तर। याला नाहीच आहे, हे कशा कोवळ्या शेंगा आहे एकदम, म्हणून याला नाहीच आहे। तर ह्या आता स्वच्छ आपण पाण्याने धुवून घेऊ। आता आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतले बघा। शेंगदाणे घेतले, शेंगदाणे आपण थोडे भाजून घेऊ गॅसवर। भाजून घ्यायचे शेंगदाणे। आता आपण शेंगदाणे भाजायला टाकलेले याच्यामध्ये टाकू आपण थोडे तीळ। हे बघा, थोडे तीळ टाकू। शेंगदाण्याला वेळ लागतो, तीळ लवकर होतात म्हणून मी तीळ नंतर टाकले। तीळ कसे लवकर भाजले जाते आणि लवकर जळून जातात म्हणून नंतर टाकले। आता कढईमध्ये टाकू आपण थोडं तेल। आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला थोड्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून आपण थोड्या याला फ्राय करून घेऊ। चांगला स्वच्छ धुवून घेतलं मी पाण्याने। आणि असं मोठं तोडायचं, छान जास्त असा गरी तोडायचा, मोठं तोडायचा, कारण आपल्याला कशी रस्सा भाजी करायची आहे, म्हणून असा एका शेंगीचे 2-2, 3-3 तुकडे करायचे। थोडा फ्राय करून घेऊया। याच्यामध्ये टाकू आपण थोडं मीठ। मिठाने कशी शेंगाला छान चवते आणि त्याचा कडवटपणा पण थोडा निघून जातो, आणि थोडं टाकून आता हे जे आपण भाजलेले आहे याचं वाटण करून घेणार आहोत आपण। याचे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू। त्याच्यामध्ये टाकू आपण 2 मिरचीचे तुकडे, 2 मिरची आहे इकडे 2 मिरची। याच्यामध्ये टाकू थोडी कोथिंबीर, आणि याचं आपण वाटण करून घेऊ। आता शेंगा आपण थोड्या फ्राय करून घेतल्या बघा। जास्त खूपच असं फ्राय नाही करायचं आपल्याला, थोडं असं लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलं। याला काढून घेऊ। आता टाकू तेल। थोडी मोहरी, मोहरी तळतळली की टाकू जिरं, आणि कांदे। कांदा थोडा जास्त घालायचा या भाजीमध्ये, म्हणजे कसे कडवटपणा तो निघून जातो, म्हणून कांदा थोडा जास्त टाकायचा। कांद्याने काय होते की त्या भाजीला असं थोडं म्हणजे गोड चव येते, आणि त्याचा कडवटपणा तो लागत नाही, तशाच टाकायचा। टाकू आता लसूणची पेस्ट। थोडासा टाकू हिंग।
पावडर, मीठ आपण शेंगाला पण टाकलं होतं म्हणून थोडं मीठ, कारण आपण शेंगाला पण आधी मीठ टाकलं होतं. थोडा टाकू मसाला, मिक्स करून घेऊ आणि हे आपलं हे वाटण याच्यामध्ये टाकून देऊ. एक टमाटर चिरून घेतलं मी. आता काय करायचं, याला टमाटर हे सगळं सॉफ्ट होईपर्यंत छान, आणि हे मसाला पण छान याला तेल सुटेपर्यंत चांगलं द्यायचं. तर हे मिक्सरचं जे भांडं आहे आपलं, ते आपण थोडं पाण्याने याच्यामध्ये थोडं पाणी टाकू. तेल सुटेपर्यंत आणि टमाटर आपलं चांगलं सुटेपर्यंत याला झाकण ठेवून थोडं शिजू बघा. मस्त छान तेल सुटलं आपल्या भाजीला. तेल पण सुटलं, आपल्या वाटण जे केलेलं आहे आपण त्याला, आणि टमाटे पण आपले सॉफ्ट झालेले आहे. तर आता याच्यामध्ये टाकू आपण या शेंगा. इकडे ठेवू आपण थोडं गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये, म्हणजे कसं छान भाजी लवकर शिजते पण आणि चव पण भाजीला छान येते. म्हणून मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं. थोडं पाणी टाकू आपण याच्यामध्ये गरम. थोडा आपल्याला रस्सा करायचा आहे भाजीला. आपण रस्सा भाजी बनवत आहे. शिजू देऊ याला आपण. झाकण ठेवू याच्यावरती आणि थोडं 5 मिनिट भाजीला शिजवून घेऊ. बघा भाजी आपली शिजलेली आहे. आपण थोडं झाकण घेऊन छान शिजवून घेतली. हे बघा तेल पण मस्त छान सुटलेलं आहे वरती. रस्सा भाजी आपली गवाराची छान तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडी टाकू आमचूर पावडर, थोडीशी आमचूर पावडर टाकायची, म्हणजे आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते त्याला. थोडी आमचूर पावडर टाकली आणि थोडीशी टाकू साखर चवीसाठी, कारण शेंगा ज्या कडवट असतात आणि थोडी साखर आणि थोडं आंबट घातलं त्याच्यामध्ये खूप छान अशी त्याची चव लागते. म्हणून थोडी आमचूर पावडर आणि थोडी साखर घातली याच्यामध्ये. आता छान मिक्स करून घेऊ आपण. तयार आहे आपली रस्सा भाजी. बघा खूप छान झालेली आहे, चमचमीत अशी. आता गॅस बंद करून देऊ. छान अशी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली गवाराची रस्सा भाजी तयार झाली. बघा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर करा, कमेंट करा, आणि अशी भाजी तुम्ही करून बघा. आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की